सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र नुकताच या ठिकाणी सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी मुलांचं ग्राउंड झालं आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे हे नायगावमध्ये झालं, शिपाई झालं, त्याचबरोबर कारागृह झालं। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर शिपाई आणि कारागृहाचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, सीपी मुंबईचा मुलांचा कडाप किती जाणार आहे, मुलींचा कडाप किती लागणार आहे, कॅटेगरी वाईज कास्टनुसार मी तुम्हाला कडाप सांगणार आहे। एससी एसटी विजे एनटीबी एनटीसी एनटीडी ओबीसी एससीबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर सीपी मुंबई मरोळ आणि त्याचबरोबर नायगावचा मुलांचा आणि मुलींचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे ग्राउंडचा आणि रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, त्याचबरोबर पेपर कधीपर्यंत होणार आहे, ह्या सर्व गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। सीपी मुंबई मरोळचा कडाप जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे, कारागृहाचा झाला, शिपाईचा झाला, याबद्दल आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, सीपी मुंबई मरोळचं जे ग्राउंड आहे या ठिकाणी जे लास्ट जे तारीख आहे तर ते 17 तारखेला या ठिकाणी ग्राउंड झालं। म्हणजे 17 जे विद्यार्थी गैरहजर होते त्यांचं ग्राउंड 17 मार्चला होतं, पण त्यांना सुद्धा मेसेज आले होते तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली नाही, एक लक्षात ठेवा। तर ग्राउंड या ठिकाणी झालेला आहे, सीपी मुंबईचा ग्राउंड झाला आहे मुलांचा, शिपाई आणि कारागृहाचा, नायगावमध्ये सुद्धा मुलींचे ग्राउंड या ठिकाणी सर्व झालेले आहे। तर आता या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वात जास्त जे विद्यार्थ्यांचे कमेंट होते तर ते होते की सर 100 मीटरमध्ये कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे। बाकीचे ठिकाणी जर आपण पाहिलं तर बाकीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडत आहे, पण सीपी मुंबईमध्ये मार्क त्या ठिकाणी घटत आहे, एक लक्षात ठेवा। म्हणजे आपलं जर ग्राउंड या ठिकाणी गावाकडे 40चं असेल, शहराकडे 40चं असेल तर त्या ठिकाणी 30चं बसत आहे, म्हणजे 10 मार्काचा फरक या ठिकाणी पडत आहे। 10 मार्क कमी या ठिकाणी सीपी मुंबई मरोळला या ठिकाणी येत आहे। कारण की 100 मीटरमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर 100 मीटरमध्ये चिपमध्ये प्रॉब्लेम आहे, यामध्ये कमी मार्क्स पडत। आम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला, तिथं आम्हाला 12 मार्क भेटले, पण या ठिकाणी आम्हाला 6 मार्क भेटले, या ठिकाणी आम्हाला 8 मार्क भेटले, असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। काही विद्यार्थ्यांचे असे सुद्धा म्हणणं होते की आम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ग्राउंड दिलं, जसं कारागृहाचं झालं, ठीक आहे, किंवा इतर, तर त्या ठिकाणी तो 100 मीटरचा जो त्यांना मार्क पडले तर त्या ठिकाणी 10 पडले आणि या ठिकाणी 6 ते 4 मार्क पडत आहे, असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। म्हणजे इथं तुम्ही धरून चला, जागेवर 100 मीटरमध्ये 4 मार्क मुलांचे कमी होत आहे बाकीच्या जिल्ह्यापैकी। हे सर्वांसोबत या ठिकाणी घडलं आहे, माझ्यासोबत सुद्धा हे घडलेलं आहे, एक लक्षात ठेवा। मी स्वतः डोळ्यानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। बाकीच्या जिल्ह्यामध्ये मला त्या ठिकाणी जास्त मार्क पडले, पण या ठिकाणी कमी मार्क्स पडले 100 मीटरमध्ये। तर नक्की त्या ठिकाणी काय आहे काय ते त्यांचं ते जाणे, ठीक आहे। तर 100 मीटरमध्ये एक आहे की 100 मीटरमध्ये मुलांना 4-4 मार्कानं कमी मार्क या ठिकाणी पडलेले आहे, एक लक्षात ठेवा, किंवा बाकीच्यांना कमी सुद्धा पडलेले याच्यापेक्षा सुद्धा, ठीक आहे। तर एवढा काही या ठिकाणी फरक आहे। आणि त्याचबरोबर सीपी मुंबईला जर आपण पाहिलं, सीपी मुंबईला तसं तिथलं जे वातावरण आहे वेगळं आहे, म्हणजे दमट वातावरण आहे। आपल्या इकडलं वातावरण आणि मुंबईच्या वातावरणामध्ये फरक पडते। आणि त्याचबरोबर आपण आपला जो प्रवास राहते 1000 किलोमीटरपासून विद्यार्थी त्या ठिकाणी सीपी मुंबईचा ग्राउंड देण्यासाठी गेलेले आहे। मी सुद्धा 1000 किलोमीटर मी त्या ठिकाणी गेलेलो आहे, एक लक्षात ठेवा। तर तेवढं काही आपण थकून जातो, एक लक्षात ठेवा, तेवढं काही एनर्जी आपल्याला राहत नाही। त्याच म्हणजे सकाळ सकाळी आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिली जाते, उपाशी तापाशी आपण त्या ठिकाणी ग्राउंड करतो आणि ग्राउंडचा जो परफॉर्मन्स आहे तर तो चांगला त्या ठिकाणी बसत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर असं एकाच विद्यार्थ्यांची कंडिशन नाही आहे, सर्वांची हीच कंडिशन आहे, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कमी मार्क पडलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। इतर जिल्ह्यापैकी त्या ठिकाणी सीपी मुंबईला मुलांना आणि मुलींना पण कमी मार्क्स त्या ठिकाणी पडलेले आहे, एक लक्षात ठेवा। तर मुलींचा पण ग्राउंड चांगलं बसलं नाही, मुलांचा पण ग्राउंड चांगला बसला नाही आहे, शिपाई म्हणा किंवा कारागृहाचं म्हणा, ठीक आहे। आणि ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर सुद्धा भरपूर वेळ भरपूर तास त्या ठिकाणी थांबून ठेवल्या जाते, एक लक्षात ठेवा। तर थांबल्यानं तेवढी काही एनर्जी आहे तर ते आपली वेस्ट त्या ठिकाणी होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। उपाशी तापाशी आपण ग्राउंड देतो तेवढी काही एनर्जी शरीरामध्ये राहत नाही, एक लक्षात ठेवा, हा काही फरक त्या ठिकाणी पडतो। तर आता सीपी मुंबईचा या ठिकाणी ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। पहिले शिपाईचा तुम्हाला कडाप सांगतो, त्यानंतर कारागृहाचा तुम्हाला कडाप सांगणार आहे। तर पहा, एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणार 26 ते 30च्या दरम्यान महिला उमेदवारांचा
कडाप जाणार आहे। एस टी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 28 ते 32च्या दरम्यान कडाप जाणार आहे। विजय कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 31 ते 33च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एन टी बी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 30 ते 32च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एन टी सी कॅटेगरीच्या उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 30 ते 33च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एन टी डी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 32 ते 34च्या दरम्यान कडाप जाणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 28 ते 30च्या दरम्यान कडाप या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर एस सी बी सी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास 28 ते 32च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 25 ते 26च्या दरम्यान कडाप जाणार आहे। ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 34 ते 35च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आता मुलांचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी मुलांचा कडाप किती जाणार आहे तर पहा, एस सी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर जवळपास 30 ते 34च्या दरम्यान एस सी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा कडाप जाणार आहे। 30 ते 34च्या दरम्यान जर असेल तर कडाप या ठिकाणी जाणार आहे, एवढा आपल्याला पेपर या ठिकाणी भेटणार आहे। त्याचबरोबर एस टी कॅटेगरीचे असाल तर 28 ते 32च्या दरम्यान कडाप जाणार आहे। विजय कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 33 ते 36च्या दरम्यान कडाप जाणार आहे। त्याचबरोबर एन टी बी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 33 ते 36च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एन टी सी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 33 ते 36च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एन टी डी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 33 ते 36च्या दरम्यान कडाप जाणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर जवळपास 32 ते 36च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आणि त्याचबरोबर एस सी बी सी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 34 ते 38च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 25 ते 28च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 37 ते 39च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एवढा काही कडाप या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा या ठिकाणी जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता कारागृहाचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर कारागृहाचा सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो एवढाच या ठिकाणी कडाप जाणार आहे। कारागृहाचा जास्त कडाप जात नाही। सीपी मुंबईचा मागील वर्षीचा कडाप पाहून घेता। तर यावर्षी जो जाणार आहे कारागृहाचा जो कडाप जाणार आहे तर पहा, पहिले मुलींचा कडाप सांगतो त्यानंतर मुलांचा सांगतो, ठीक आहे। तर पहा, मुलींचा जो कडाप जाणार आहे एस सी कॅटेगरीच्या मुलींचा जो कडाप जाणार आहे 30 पर्यंत कडाप जाणार आहे कारागृहाचा। एस टी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 32 पर्यंत कडाप जाणार आहे महिला उमेदवारांचा 30 ते 32च्या दरम्यान। आणि विजय कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 33 पर्यंत कडाप जाणार आहे। एन टी बी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 32 पर्यंत जाणार आहे। एन टी सी कॅटेगरीच्या असाल 33 पर्यंत जाणार आहे। ओबीसी कॅटेगरीच्या असाल तर 30 पर्यंत जाणार आहे। एन टी डी कॅटेगरीच्या असाल तर 34 पर्यंत कडाप जाणार आहे। एस सी बी सी कॅटेगरीच्या असाल तर 32 पर्यंत कडाप जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 25-26 पर्यंत कडाप जाणार आहे। ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 35 पर्यंत कडाप जाणार आहे। आता मुलांचा कडाप किती जाणार आहे कारागृहाचा तर धरून त्याला 34 पर्यंत मुलांचा एस सी कॅटेगरीचा जाणार आहे। एस सी कॅटेगरीचा 34, एस टी कॅटेगरीचा 32, विजय कॅटेगरीचा 36, एन टी बी कॅटेगरीचा 36, एन टी सी कॅटेगरीचा 36, एन टी डी कॅटेगरीचा 36, ओबीसी कॅटेगरीचा 36 आणि एस सी बी सीचा 38, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 26-28 आणि ओपन कॅटेगरीचा 39 पर्यंत एवढा काही कडाप जाणार आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।